विश्वास पाटलांच्या निवडीत नियमभंग करण्यात आला का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। सातारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली। निवडीत नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात येतोय। तर पाटलांच्या निवडीत घोळ झाला का असा प्रश्न आहे। महामंडळाच्या घटक संस्था संमेलनाध्यक्षासाठी 3 नावे प्रस्तावित करतात। सहयोगी संस्थांकडून संमेलनाध्यक्षासाठी प्रत्येकी 1 नाव महामंडळाकडे यावं लागतं। निमंत्रक संस्था वर्तमान संमेलन अध्यक्ष ही नाव सुचवू शकतात। नावासह घटक संस्थेचा ठराव अपेक्षित असतो। महामंडळाकडे कोणतेही नाव प्रस्तावित नसल्यास ऐनवेळी नाव पुढे येऊ शकते। प्रक्रियेला फाटा दिल्यास घोषित निवड अवैध ठरते। विश्वास पाटलांच्या निवडीत असेच घडल्याचा आरोप होतोय।